तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण स्किप केला तर अतिशय महत्त्वाचा हा सुपर क्लास आपल्यातर्फे मिस होणार असल्या कारणास्तव। तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर या चॅनलला आताच्या आता सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सबस्क्राइब केल्याच्या नंतर या व्हिडिओला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे, कारण तुम्ही जर लाईक केलं तर एक मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल तुमच्यासाठी आणखी असेच प्रकारचे सुपर क्लास तयार करण्यासाठी। तर लगेच करून घ्या सबस्क्राइब आणि लाईक। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर सर्वात पहिला असा आहे, तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक दिलेल्या पर्यायापैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे। पुस्तकाचं नाव म्हणजेच तिमिराकडून तेजाकडे। इरावती कर्वे, नरेंद्र दाभोळकर, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। नरेंद्र दाभोळकर यांचेच पुस्तक म्हणजेच तिमिराकडून तेजाकडे हे असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे, आंबा, संत्री, लिंबू, आवळा हे सर्व कशा प्रकारचे फळे आहेत ते विचारलेलं आहे। एकूण 4 फळे आहेत। या 4ही प्रकारच्या फळाची जी चव आहे कशा प्रकारची आहे, खारट, आंबट, तुरट किंवा पानसट। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। आंबट जी आहे, आंबा, संत्री, लिंबू, आवळा ही सर्व जी आहे फळे असलेली चवीची दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे, क्ष किरण जास्त प्रमाणावर शरीरावर पडल्यास पुढीलपैकी काय होते ते विचारलेलं आहे। किरणाचा कोणता प्रकार आहे, क्ष किरणाचा प्रकार आहे। जास्त प्रमाणामध्ये शरीरावर पडल्यास काय होते। ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो आहे कर्करोग, रक्ताशय, दंतक्षय, अपंगत्व। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। रक्ताशय हा जो आहे क्ष किरण जास्त प्रमाणामध्ये शरीरावर पडल्या कारणास्तव होत असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न पुढचा असा आहे की विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे विचारलेलं आहे। विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी येते। पर्यायामध्ये आहेत मोरगाव, सिंदखेड, ओझर किंवा रांजणगाव। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। ओझर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो विघ्नेश्वर हे अष्टविनायक स्थळ स्थित आहे, लक्षात घ्यायचं आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा या ठिकाणी असा आहे की राज्याचा सर्व शासन व्यवहार किंवा कामकाज कोणाच्या नावाने चालते ते विचारलेलं आहे। देशाचा नाही, स्पेशली विचारलेलं आहे की घटक राज्यांचा सर्व शासन व्यवहार, मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा सर्व शासन व्यवहार हा चालवला जात असतो किंवा चालत असतो, लक्षात ठेवायचा आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा असा आहे की राज्यपाल तर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो विचारलेलं आहे। वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करतो सर्वांनाच माहीत आहे, तर किती वर्षांनी करत असतो। 5, 4, 3, 2। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। तर 5 वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची ही स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न। तर 7वा प्रश्न असा आहे, राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते ते विचारलेलं आहे। राज्याचा राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा विचारलेली आहे। 25 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष किंवा 35 वर्ष। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। 35 वर्ष किमान वयोमर्यादा जी आहे राज्यपाल होण्यासाठी लागणारी ठेवण्यात आलेली आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली होती ते विचारलेलं आहे। मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली होती। दिलेल्या पर्यायापैकी मेहंदी अली, मुश्ताक हुसेन, वरीलपैकी सर्व किंवा मोहम्मद अली। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। मुश्ताक हुसेन तसेच या ठिकाणी मेहंदी अली या दोघांच्याही नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती किंवा करण्यात आलेली होती। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा असा आहे की वने लावून त्यांची संपूर्ण कापणी करेपर्यंतच्या काळाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। वने लावतात आणि त्यांची कापणी होईपर्यंतच्या काळाला विचारलेलं आहे की काय म्हटले जाते। वनसंवर्धन, वनशेती, वरील दोन्ही किंवा कृषी रोपण। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। वनशेती तसेच वनसंवर्धन असे वन लावून त्यांची संपूर्ण कापणी करेपर्यंतच्या काळाला संबोधले जाते। घेऊया पुढचा प्रश्न।
प्रश्न 10वा असा आहे की IPL मध्ये ऑरेंज कॅप कोणाला दिली जाते ते विचारलेलं आहे. आता महत्त्वाचा हा प्रश्न आहे कारण IPL स्टार्ट झालेली आहे. तर ऑरेंज जी कॅप असते IPL मध्ये कोणास दिली जाते? जास्त रन घेणाऱ्यास, जास्त विकेट घेणाऱ्यास, जास्त वाईट टाकणाऱ्यास किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जास्त रन जोही खिलाडी घेत असतो त्यांना IPL मध्ये ऑरेंज रंगाची कॅप प्रदान केली जाते किंवा दिली जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा असा आहे, पवन ऊर्जा ही खालीलपैकी कशापासून तयार केली जाते? अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु घेतलेला आहे. पवन ऊर्जा कशापासून तयार करतात? हवा, सूर्य किंवा इतर समजा चुकीचा पर्याय झालेला माफ करा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हवेपासून पवन ऊर्जेची निर्मिती केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो 12वा असा आहे की चंद्रावर पाणी असल्याची खात्री सर्वप्रथम कोणत्या देशामार्फत करण्यात आलेली होती? चंद्रावर पाणी आहे, पक्की झालेली आहे. तर सर्वप्रथम कोणी निश्चित केली होती की चंद्रावर पाणी होते आहे? अमेरिका, भारत, चीन, इस्रायल. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारत देशाने सर्वप्रथम चंद्रावर पाणी असल्याची खात्री पूर्ण जगाला दिलेली होती किंवा सांगितलेले दिसून येते. प्रश्न 13वा घेऊया. कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र किती किलोमीटरपर्यंत असू शकते ते विचारलेलं आहे. कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र विचारलेले आहे की कितीपर्यंत असू शकते किलोमीटर जमिनीमध्ये. तर ऑप्शनमध्ये आहे 10 ते 20, 10 ते 30, 10 ते 50, 10 ते 70. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 10 ते 70 एवढे जमिनीमध्ये खाली जे आहे कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र असू शकते. आणि आता लेटेस्ट मी आपल्याला एक न्यूज सांगू इच्छितो की आजच आमच्या इकडे जे आहे विद्यार्थ्यांनो सकाळी 6 वाजता एवढा भूकंपाचा जो तीव्रता आहे ती आढळून आलेली आहे. जीवनामध्ये प्रथमतःच भूकंप आल्याच्यानंतर कशा प्रकारचा साऊंड क्रिएट होतो, कशा प्रकारचा आवाज निर्माण होतो आणि कशा प्रकारे जमीन हादरते जाणवलेला आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर प्रश्न या ठिकाणी 14वा विद्यार्थ्यांनो असा आहे की आंबा, संत्री, लिंबू, आवळा या सर्वांमध्ये कोणते जीवनसत्व असते ते विचारलेलं आहे. फळे 3 आहेत. आंबा, संत्री तसेच 4 आहेत आंबा, संत्री, लिंबू, आवळ्यामध्ये. जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या सर्व फळांमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या व्यक्तीने लावलेला आहे? हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावलेला आहे? दिलेल्या पर्यायापैकी दयाराम साहनी, प्रदीप साहनी, संजय साहनी, अजय साहनी. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की यांनी लावलेला आहे. प्रश्न 16वा पाहूया. महात्मा गांधींनी सर्वात पहिली उपोषण कोणत्या कारणास्तव धरलेले होते? सर्वात पहिली उपोषण महात्मा गांधी यांनी का धरलेले होते? तर ऑप्शनमध्ये आहेत निळीसाठी, गिरणी लढ्यासाठी, दांडी यात्रेसाठी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. जे गिरणी लढा आहे या कारणास्तव महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील सर्वप्रथमचे जे उपोषण आहे धरलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा आहे की नानासाहेब पेशवे कोणत्या उठावाचे नेतृत्व केलेले होते यांनी ते विचारलेलं आहे. नानासाहेब पेशवे यांनी लखनौ उठाव, मेरठ, झाशी किंवा कानपूर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते? तर या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांच्या मार्फत करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा आहे, भारतामध्ये एकूण किती हवामान विभागाचा समावेश आहे विचारलेलं आहे. एकूण किती हवामान विभाग संपूर्ण भारतामध्ये स्थित आहेत? 15, 20, 25 किंवा 30. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 1 योग्य आहे. एकूण 15 हवामान विभागाचा समावेश जो आहे संपूर्ण भारतामध्ये झालेला आपल्या सर्वांना माहीत असावा. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न 19वा असा आहे की कृपासदन संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? कृपासदन ही संस्था जी आहे तर यांची स्थापना कोणी केलेली होती? पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू किंवा अमृता कौर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पंडिता रमाबाई यांनी कृपासदन संस्थेची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा असा आहे की मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट असते ते विचारलेले आहे. मानवी मूत्रामध्ये बेंजोइक, लॅक्टिक, ल्युकोमिक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बेंजोइक आम्ल मानवी मूत्रामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न.
प्रश्न 21वा असा आहे की एक वेळेस रक्तदान केल्यास किती कॅलरीज कमी होते ते विचारलेलं आहे. एक वेळेस रक्तदान केल्यास किती कॅलरीज कमी होते? 650, 740, 850 किंवा 550. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 650 एवढी कॅलरी जी आहे एक वेळेस रक्तदान केल्याने कमी झालेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा असा आहे की RBI बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? भारतातील जी RBI बँक आहे या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1937, 1 एप्रिल 1933, 1 एप्रिल 1932 किंवा 1935. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 1 एप्रिल 1935 या वर्षी जे आहे RBI बँकेची स्थापना झालेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा असा आहे की अंदमान बेटावरील सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता आहे? कोणत्या अंदमान बेटावरील सर्वात मोठा? श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. म्यानमार हा जो देश आहे विद्यार्थ्यांनो तर अंदमान बेटावरील सर्वात मोठा असलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा असा आहे बुद्ध धम्म संघ ही 3 रत्न कोणी सांगितलेली आहेत ते विचारलेले आहे. कोणते? बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 रत्न. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. गौतम बुद्धांनी जे आहे बुद्ध, धम्म तसेच संघ हे सर्व जे 3 रत्ने आहेत ती सांगितलेली आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा असा आहे कोणत्या एका महिला व्यक्तींना राजमाता असे म्हणतात ते विचारलेले आहे. राजमाता दिलेल्या पर्यायापैकी कोणास म्हणतात? माता जिजाऊ, सिंधुताई सपकाळ, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी कोणाला? माता जिजाऊ यांना जे आहे राजमाता या नावाने या पदवीने सन्मानित केले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा असा आहे की शाहू महाराजांनी कोणत्या शहरास वसतिगृहाची जननी म्हटले होते किंवा बनवलेले होते विचारलेले आहे. शाहू महाराजांनी वसतिगृहाची जननी कोणत्या शहरास बनवलेले होते? कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सोलापूर. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कोल्हापूर शहराला शाहू महाराजांनी वसतिगृहाची जननी असे बनवलेले दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 27व्या ठिकाणी असा आहे की चंद्रयान 3 कोणत्या रॉकेटद्वारा यशस्वीपणे लॉन्च करण्यात आलेले होते विचारलेलं आहे. नुकतेच लॉन्च झालेले चंद्रयान 3 LVM-1, LVM-2, LVM-3 किंवा LVM-4. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. LVM-3 या रॉकेटद्वारे चंद्रयान 3ला लॉन्च करण्यात आलेले होते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा असा आहे की चंद्रयान 3 मोहिमेला किती कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे किंवा खर्च झालेले आहेत विचारलेलं आहे. 999 कोटी, 887 कोटी, 888 कोटी, 615 कोटी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 615 कोटींचा खर्च जो आहे चंद्रयान 3 झालेला आहे. आणि सेम टाईमवर विद्यार्थ्यांनो कोणी तर रशिया यांनी जे आहे आपलेही यान चंद्रावर सोडलेले होते. त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपले यान उतरणार होते. आणि रशियाने जे आपले मिशन आहे की ते 1600 करोडमध्ये लॉन्च केलेले होते. 1600 कुठे आणि 615 कोटी विद्यार्थ्यांनो पाहून घ्या किती डिफरन्स होता. तरीही आपल्या इस्रोने जे आहे आपले सक्सेसफुल करून दाखवलेले आहे चंद्रयान 3 लँडिंग करण्यामध्ये. आणि हे 1600 करोड लावून देखील कुणी रशियाने आपले जे त्यांचे जे यान होते चंद्रावर लँडिंगसाठी अयशस्वी त्यांच्यातर्फे कोणत्याही कारणास्तव झालेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा असा आहे की चंद्रयान 3ने किती दिवस पृथ्वीला परिभ्रमण केलेले होते विचारलेलं आहे. पृथ्वीला एकूण किती दिवस चंद्रयान 3ने परिभ्रमण केलेले होते? 20 दिवस, 30 दिवस, 22 दिवस किंवा 24 दिवस. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 22 दिवस जो आहे चंद्रयान 3ला विद्यार्थ्यांनो चंद्रयान 3ने पृथ्वीला जे आहे परिभ्रमण केलेले होते चंद्राकडे जाण्याच्या पूर्वी. कारण गती हवी असते, ग्रॅव्हिटीचा इस्तेमाल करून आपण केलेलं होतं. तर या ठिकाणी शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा होतो असतो विचारलेलं आहे. शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा होतो सर्वांना माहितीच असेल. महात्मा गांधी,
पंडित नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्ण. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस तर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो. आता या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा जी स्टार्टिंगला रिक्वेस्ट केलेली होती ती आपली, म्हणजेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर विद्यार्थ्यांना नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे या चॅनलला. अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी हे करणे अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय गरजेचे आहे. कारण का तर आता रात्रीचे विद्यार्थ्यांनो 11 वाजून लगभग 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी आपल्यासाठी हा सुपर क्लास रेकॉर्ड करत आहे कारण महत्त्वाचा आहे. आणि त्या कारणास्तव एक लाईक आणि चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर करणं बनते, त्या कारणास्तव लगेच करून घ्या. सुपर क्लास तुम्हाला जर आवडले असेल तर विद्यार्थ्यांनो हे नक्कीच करायचं आहे. तर वेळचं कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.